हॅलो नमस्कार. तर रात्रीचा टायमिंग आणि साहिल आणि ऋषिकेश बाहेर गेले होते. इथे रात्रीच्याही मार्केट चालू असतात, शॉप चालू असतात, काहीतरी किरकोळ घ्यायचं तर त्यांना, त्याच्यामुळे ते गेले होते. येताना छान बदाम शेक आणला होता. मामीला झोप लागून गेली होती, उठवत होतो पण काही उठली नाही. आणि पप्पा निघालेले ते येण्यासाठी, येतीलच ते 2-3 वाजेपर्यंत इथे पोचतील रात्रीचं. त्याच्यानंतर छान ऋषाला आंघोळ घातली, झोपवलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ब्लॉग कंटिन्यू केला. सकाळी मग तिला छान दूध पाजलं वगैरे उठल्यानंतर. आणि पप्पा आले होते, कारण पप्पांना यायला रात्री वाजले होते 2:30-3 वाजले होते. तेव्हा आम्ही सगळे गाढ झोपेमध्ये होते. पप्पांची गाठ मग आपली सकाळी पडली. आणि त्याच्यानंतर छान रेडी झालो, आवरलं आणि पुन्हा मग आपल्याला जायचं होतं मार्केटला. किरकोळ काही गोष्टी राहिलेल्या, नंतर आठवत राहतं हे राहिलंय ते राहिलंय. मग आपल्याला डेली वेअरला मला कपडे घ्यायचे होते. मग छान शॉपमध्ये गेलो, क्रॉप टॉप, जीन्स, पॅन्ट, लेगिन्स काय हवं ते सगळं घेतलं. त्यानंतर मंडई मार्केट, हे मामी राहते तिथं तर सगळं मार्केट, फिशचं मार्केट वेगळं, भाजीपाल्याचं मार्केट वेगळं, चप्पल्स जे असतात फुटवेअर मार्केट वेगळं, असं सगळे वेगवेगळे भाग येते इकडे सगळ्या गोष्टींचे. हे बघायला फार छान वाटतं, काय घेऊ आणि काय नाही असं होतं. सगळंच काही स्वस्तात मस्त गोष्टी इथे भेटतात. त्यानंतर पुन्हा आपण फॅब्रिक मार्केटला गेलो आणि तिथे मला एक साडीचं कापड घ्यायचं होतं, जे नंतर लक्षात आलं की आपण हे घ्यायला विसरून गेलो आहे, की ते मला ब्लॅक शेडमध्ये हवं होतं एक. मग तिथे ते चॉईस केलं. त्याच्यानंतर ब्लाऊज पीस चॉईस केले. प्रमिला मला, ललिताला, आम्हाला तिघांना सेम मी साड्या घेतलेल्या आहेत. घरी आलो, असा काहीसा दिवस.